नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। 1 महिन्यापासून नारायण कसं करू आपला कार्यक्रम सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य शाखा नांदेडच्या वतीने आपण कार्यक्रम सक्सेस करून दाखवला। ह्या प्रमाणे येणाऱ्या 20 तारखेला आक्रोश मोर्चाला जास्तीत जास्त नांदेडकरांनी 4 ट्रेन भरून जायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लाल दस्ती कुठे दिसली पाहिजे तर त्या 20 मेच्या कार्यक्रमाला आझाद दिसली पाहिजे। कारण महाराष्ट्र नेत्यांना तमाम जनतेला वाटलं पाहिजे की नांदेडमधून सगळ्यात जास्त लोक निवडून आलेत। पहिली बारी होय, खरंच ह्या स्टेजच्या सगळ्या लोकांना मी वंदन करतो। तुम्ही सगळे पहिली बार स्टेजवर सगळेजण सगळे पक्ष संघटना भेद भाव विसरून तुम्ही स्टेजवर आल्यात। ह्याप्रमाणे 20 तारखेला आपण आपली शक्ती दाखवून ह्या शासनाला दिले पाहिजे की आम्ही एक आहात। विष्णू भाऊ, सचिन भाऊ, अमित भाऊ, सूर्यभाऊ कांबळे, अंतापूरकर साहेब, तुम्ही जर ठरवल्या तर हे 20 वर्गीकरणाचा प्रश्न लांब नाही। कारण 1 ऑगस्ट 2024 ला न्यायालयाने निकाल दिला आहे। त्याप्रमाणे तुम्ही 3 शासनाचे लोक आहात, अंतापूर साहेब, कांबळे साहेब आणि गोरके साहेब, तुम्ही ठरवा, शासनाला सांगा, शासनातले तुम्ही जबाबदार माणसं आहात आणि हे वर्गीकरण आपल्या पदरात कसं पाडून घेता येईल हे बघलं पाहिजे। लौजू आयोगा शिफारशी जर लागू झाल्या, माझ्या अपेक्षा आहेत गोरके साहेब, कांबळे साहेब आणि अंतापूर साहेब, फक्त तुम्ही ह्या महिन्यामध्ये लौजू आयोग शिफारशी लागू करून घ्या। लौजू आयोग शिफारशी लागू झाल्या तर पोरांना स्वतंत्र वसतिगृह आहेत, पोरांना स्वतंत्र शिष्यवृत्ती आहेत। कारण जे तुम्ही आरक्षण संदर्भात करता त्याच्या पहिले तुम्ही हे लौजू आयोग शिफारशी लागू करून घ्या। लौजू आयोग शिफारशी लागू जर न झाल्या साहेब, मी सगळ्या स्टेजच्या पुढे वंदन करू सांगतो आणि आश्वासित करतो, 1 ऑगस्ट 2025 ला अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मी अमर उपोषण या नांदेडच्या कलेक्टर बसणार आहे। थँक्यू। जय भीम, जय हिंद, जय लौजी। धन्यवाद गायकवाड।